डॉक्टर फिजिओ पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज पाठदुखीचे कारणं आणि पाठदुखीचे व्यायाम या संदर्भात एक व्हिडिओ बघणार आहे. पाठदुखीचं पहिलं कारण आहे म्हणजे दीर्घकाळ चुकीच्या पद्धतीने बसणे. त्याच्यामध्ये मोबाईल वापरणं असू दे किंवा लॅपटॉपवरती बसणं असू दे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण म्हणू शकतो की स्नायूंवरती ताण येणं म्हणजे मसल स्ट्रेन, जेणेकरून आपण एखादी गोष्ट उचलताना किंवा एखादी जड वस्तू जमिनीवरतून उचलताना जो आपला स्नायूंवरती ताण पडतो त्याच्यामुळे पण आपल्याला पाठदुखीचं कारण होऊ शकतं. तिसरं कारण आहे की स्लिप डिस्क म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. त्याच्यामध्ये काय राहतं की जे दोन मणके असतात एकमेकांवरती असे जवळ येतात, त्यामुळं डिस्कवरती ताण येतो आणि त्याच्यामुळे शरीरांवरती ताण येऊन खाली स्नायूंची ताकद कमी होते. त्यानंतरचं अजून एक कारण म्हटलं तर आपण एखादं आपला अपघात घडला, अपघातामध्ये आपल्या स्नायूंना इजा होऊ शकते. स्नायूंना इजा झाल्यामुळे आपल्याला हालचाल करताना पण त्रासदायक राहू शकते. हे थोडेफार ठराविक कारण आहेत ज्याच्यामुळे आपल्याला पाठदुखीचा सामना करावा लागतो. आपण आता पाठदुखीचे व्यायाम बघून घेऊ. आता हे व्यायाम करण्याच्या अगोदर साधारणतः एक आपण 10 ते 15 मिनटं गरम पाण्याच्या बॅग राहते आपले, त्याच्याने थोडंसं पाठीमागे शेकून घ्यायचं. त्यानंतरच व्यायाम चालू करा, जेणेकरून काय होतं स्नायूंवरचा जो ताण आहे ताण कमी होऊन जाईल आणि थोडंसं व्यायाम करताना तुम्हाला थोडंसं हलकं वाटेल. आता पाठदुखीचा व्यायाम करताना पेशंटला आपण एकतर खाली जमिनीवरती पण घेऊ शकतो किंवा बेडवरती पण करायला लावू शकतो. त्याच्यामध्ये पहिला एक्सरसाइज, पेशंटला दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायला सांगायचे आणि कंबर जेवढी त्याला शक्य होईल तेवढी वरती उचलायला सांगायचे. वर उचलल्यानंतर पेशंटला 1, 2, 3, 4, 5 काउंट होल्ड करायला सांगायचं आणि परत बॅक टू नॉर्मल. परत एकदा सावकाश वरती उचला. 1, 2, 3, 4, 5. आता साधारणतः हे रिपिटेशन जेव्हा करतो आपण, म्हणजे किती वेळा केला पाहिजे हा एक्सरसाइज, तर साधारणतः आपण हा एक प्रकार व्यायामाचा कमीत कमी 5 ते 10 वेळा सुरुवातीला करू शकतो. ते पण तुम्हाला किती त्रास होतो त्याच्यावरती ठरेल. साधारणतः आपण सांगतो की 5 ते 10 वेळा केला पाहिजे कंपल्सरी. आणि व्यायामाचा क्रम मागे पुढे आला तर चालला, असं नाही की पहिला हाच व्यायाम झाला पाहिजे. कोणता व्यायाम तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता, मागे पुढे आला तरी चालेल. आता पुढचा व्यायाम म्हटलं तर काय करायचं, पेशंटला सांगायचं की साधारणतः एवढी हाताची मूठ राहते एवढ्या साईजचा टॉवेलचा चुंबळ करायचा, किंवा पेशंटला सांगायचं की तुम्ही हाताची मूठ अशी बनवा, कंबर उचला वरती बरोबर, आणि बरोबर आपण तुमच्या माकडाच्या खाली हात ठेवायचा आणि जोरात कमरेने खाली हातावरती दाब द्यायचा आणि पकडून धरा. 1, 2, 3, 4, 5 सोडा. हे आपण पेशंटला पण करायला सांगू शकतो. करून बघा तुम्ही. असे हाताची मूठ बनवा आणि खाली ठेवून द्या माकडाच्या खाली आणि जोरात हातावरती दाब द्या, कमरेने खाली मोजा. 1, 2, ओके, सोडा खाली. हा दुसरा व्यायाम झाला. तिसरा व्यायाम करण्यासाठी आपण काय करू शकतो, पाय गुडघ्यातून पूर्ण वाकायचे, तुमचे हात दोन्ही पोटावरती घ्या. पाय एकदा या डिरेक्शननी मान विरुद्ध दिशेला घ्यायची तुमची. ज्या दिशेला पाय जातील त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्ही मान घ्यायचे. ओके, मग इकडे 10 वेळा आणि इकडच्या साईडला 10 वेळा. हे 3 व्यायाम झाले. चौथा व्यायाम करण्यासाठी काय करतो आपण, साधारणतः एक अशी तुम्ही जाड उशी घेऊ शकता. उशी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये पकडायचे. ओके, जोरात उशी दाबून धरा दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये. सावकाश कंबर वरती उचला वरती. 1, 2, 3, 4, 5 सोडा. जोरात उशी दाबा, कंबर उचला वरती. 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा व्यायाम, तुमच्या दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा, पूर्ण लांब ठेवा. ओके, तुम्हाला ह्या पायाचा गुडघा इकडच्या टाचेवरती टेकवायचा आहे, तुमची मान इकडच्या विरुद्ध दिशेला. परत इकडचा पाय, तुमचा पाय ज्या दिशेने आत येतो त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही मान घ्यायची. आता परत तुमचे पाय दोन्ही जवळ घ्या. पाय दोन्ही सावकाश खाली सोडा. त्यानंतर तुमचा हा पाय लूज सोडा. हा पाय गुडघ्यातून वाकून वरती ठेवायचा. परत हा पाय गुडघ्यावरतून वाकून ठेवा. या पोझिशनमध्ये घेतलात तुम्ही, हात दोन्ही खालती. परत सावकाश तुम्ही कंबर वरती उचला वरती. 1, 2, 3, 4, 5 सोडा. उचला. 1, 2, 3, 4, 5 सोडा. हा व्यायाम झाल्यानंतर पाय पूर्ण खाली करायचा तुम्ही आणि सावकाश हा पाय लांब करायचा. सेम व्यायाम तुम्ही या साईडला पण करू शकता. आता ह्याच्यामध्येच अजून एक दुसरा प्रकार राहतो. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा वरती वाकवा. हात दोन्ही पाठीमागे पकडा तुमचे गुडघ्याच्या इथे आणि सावकाश तुमच्या छातीकडे दोन्ही गुडघे दाबू शकता. 1, 2, 3, 4, 5. ह्याच्यामध्ये अजून एक आपण चेंज करू शकतो. एक पाय खाली सोडून सिंगल पायासाठी पण आपण
खाली घेऊ शकतो छातीकडे. ठीक आहे, 1 2 3 4 5. ठीक आहे, पाय थोडा खाली. परत हा पाय गुडघ्यातून वाकवणं, परत हा पाय इकडे पकडणं. तुम्ही एक हात गुडघ्यात ठेवायचा, तो पलीकडचा हात इकडे ठेवायचा. सावकाश मान सरळ तुमची आणि सावकाश तुम्ही छातीकडे पाय वाढायचा. हा पाय खाली चालतो तुमचा. बरोबर, 1 2 3 4 5. सोडा, घ्या तुमच्याकडे. 1 2 3 4 5. हा व्यायाम करता तुम्हाला इकडच्या साईडला ताण पडेल. ठीक आहे, झाल्यानंतर तुम्ही व्यायाम पाय हा खाली सोडायचा, हा पण पाय खाली करायचा. करताना तुम्ही दोन्ही साईडला व्यायाम करू शकता. ठीक आहे, त्यानंतर पाय तुमचा गुडघ्यातून सरळ, कमरेतून सरळ, सावकाश जेवढं शक्य होईल तेवढा वरती उचलायचा आणि खाली सोडायचा. उचला वरती. 1. वरती तुम्ही पकडून पण धरू शकता 5 पर्यंत आणि खाली सोडू शकता. सेम इकडच्या पायाला पण पकडून धरू शकता. 1 2 3 4 5. रिलॅक्स सोडू शकता. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, तुम्ही दोन्ही पायाच्या पंजांमध्ये अशी कडक उशी पकडायची. ठीक आहे, सावकाश दोन्ही उशी पकडून धरा. आता हा व्यायाम तुमच्या पोटाच्या स्नायूंसाठी आहे. दोन्ही पायांनी उशी पकडा आणि सावकाश उशी जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी वरती उचला. हां, होल्ड करायचं. 1 2 3 4 5. सावकाश खाली घ्या वरती. सावकाश 1 2 3 4 5. सोडा. आता साधारणतः हा व्यायाम तुमच्या पोटाच्या स्नायूंसाठी, ह्याच्यावरती थोडासा ताण जास्त पडतो. त्यामुळे तुम्ही करताना शक्यतो काय करा, हा व्यायाम सुरुवातीला 3 ते 5 वेळा सुरुवात करा. मग हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये वाढ करू शकता. ठीक आहे, परत मला सांगितलं, तुम्ही दोन्ही पायाच्या मध्ये आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उशी पकडायची जोरात आणि जोरात उशी आतल्या साईडला दाबून धरा. दाबा जोरात. 1 2 3 4 5. सोडा. दाबा जोरात. 1 2 3 4 5. ठीक आहे, आता तुमचे दोन्ही पायाचे पंजे मागे पुढे करा, जवळ घेऊन. 2 3 4 5. ठीक आहे, तुमचे दोन्ही पाय लांब ठेवायचे असे. तुमचे पायाचे पंजे असे, ते दोन्ही पायाचे पंजे असे आतल्या साईडला वळवून घ्यायला बघा. शक्य होईल तेवढे अंगठ्याला अंगठे टेकवायला बघा. घ्या जवळ, पकडून धरा. 1 2 3 4 5. सोडा. अंगठे नाही चिटकले तरी चालतील, पण पायांची हालचाल फक्त आतल्या साईडने झाली पाहिजे. घ्या. 1 2 3 4 5. ओके, त्यानंतर पाय दोन्ही जवळ घ्या. तुमच्या आता टाच खाली दाबायचे, डोक्याचा भाग खाली दाबायचा आणि सावकाश तुमचं शरीर वरच्या साईडला उचलायचं जेवढं शक्य होईल तेवढं. फक्त बरोबर. 1 2 3 4 5. सावकाश उचलावरती हळूहळू. 1 2 3 4 5. सावकाश उचलावरती. 1 2 3 4 5. ओके, ठीक आहे. आता आपण हे पहिल्या भागात व्यायामाचे व्हिडिओ बघितले. आता आपण पुढच्या भागात राहिलेले व्यायामाचे व्हिडिओ कंटिन्यू करू.